काही न्याय मिळणे ही फार मोठी उपलब्धी आहे. ज्यांना समजेल त्यांना समजू शकतं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारलं होतं, हे कुणाला समजत नाही लवकर. हे जे काही मिळालेलं आहे हे सहजासहजी नाही मिळाले. म्हणून दादाच्या आंदोलनात जे काही आपण आंदोलन केले, अनेकांनी जे त्याच्यात जीव दिलेले आहे, पण सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर मनोज दादा आरक्षण आंदोलन करतोय. आणि आम्ही त्यात असताना जे काही थोडंफार यश मिळालेलं आहे. आज मी का बरं बोलत आहे, आम्हाला 33 वर्ष झाले, भोलावाला 26-27 वर्ष झालेले आहे. तर उद्याचं कोणी पाहिलं काय पाहिलं, उद्याचं कोणी पाहिलेलं नाही. हे संतांनी सगळ्याला सांगितलं, त्याची जाणीव आम्हाला आहे. 100% आम्ही जाणून घेऊनच बोलत असतो. आजच आमचा कालच भाऊचा कार्यक्रमानिमित्त आपण बैलगाड्याच्या शर्यतीचा कार्यक्रम करत होतो. थोडं संध्याकाळ झाली, शांतीने बसलो होतो, दादू सरांची चर्चा करत होतो. विलास भाऊ पण तिथं होता. जो मुलगा पुण्याहून आपल्या कार्यक्रमाला येणार होता त्याचा डाटा रामभाऊ जाधव म्हणून दरवर्षी आपल्या कार्यक्रमाला राहतो. वेळेचं काहीही सांगता येत नाही. म्हणून आम्ही काय ठरवलं, जितका वेळ आम्हाला मिळेल, परिवारांनी आम्हाला सोडूनच दिलेलं आहे. समजा भाऊला ना आम्हाला, चला जे करता येईल तुम्हाला करा, सामाजिक काम करा, आणि आम्ही आनंद घेत राहतो. तर महत्वाचं काय सांगायचं की जो काही वेळ आम्हाला आता मिळणार आहे त्याचा आम्ही सदुपयोग करणार आहोत. हा सदुपयोगाचा असेल, जसं आजच सांगितलं की जगन्नाथपुरीला भाऊने एक राऊंड मारून आलेलो, आम्ही राऊंड मारलेला